ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रस्तावना भाग पहिला. ज्ञानदेवांचे अलौकिकत्व. महाराष्ट्रात सारस्वताचा झाड लावणारे ज्ञानेश्वर हे सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या मनात माऊलीचं स्थान पटकावून बसलेले आहेत. 800 वर्षे होत आली तरी त्यांचं हे जनमानसातील स्थान कायमच आहे. सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीचे, विशेषतः संत महात्म्याचे अलौकिकत्व त्या व्यक्तीने केलेल्या चमत्कारांशी निगडीत असतात. ज्ञानदेवांच्या जीवनातही असे चमत्कार घडून आलेले आहेत अशीच भाविकांची श्रद्धा आहे. पाठीवर मांडे भाजणे, निर्जीव भिंत चालवणे किंवा रेड्याच्या तोंडून वेद वदवणे हे ज्ञानदेवांच्या नावावर असलेले विलक्षण असे चमत्कार. परंतु या चमत्कारावरून ज्ञानदेव ही एक अलौकिक विभूती होती असं ठरेल का? त्यापेक्षा त्यांच्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर त्यांचे अलौकिकत्व मनाला जास्त भावेल. श्रेष्ठ ग्रंथसंपदा निर्माण केलेल्या ज्ञानदेवांचे आयुष्य तर किती? 21 वर्षाचं. ज्ञानदेवाने 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. चांगदेव 65, अनुभवामृत, अभंगगाथा हे आणखी त्यांचे 3 प्रसिद्ध ग्रंथ. त्याही व्यतिरिक्त अनेक ग्रंथांचं कर्तृत्व ज्ञानदेवांना दिलं जातं. अशी ग्रंथसंपदा रचून या महात्म्याने 21व्या वर्षी आपले जीवित कार्य समाप्त केलं. लौकिक जीवनात संचार करत असून त्यांच्या चित्ताला प्रापंचिक वासना विषयांचा स्पर्शच झाला नाही. एका उच्च आध्यात्मिक पातळीवर त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते असं त्यांचं जीवन होतं. ज्ञानदेवांचा जन्म गीतेत म्हटल्याप्रमाणे शुचीनाम श्रीमताम गेहे अशा कुळात झाला असला तरी पूर्वजन्मातील राहिलेला योगाभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता असं मानता येत नाही. कारण योगाचं अंतिम परब्रह्मैक्य जाणलेल्या सिद्ध भूमिकेवरच ते सतत वावरल्याचं दिसून येतं. त्यामुळे सर्वसामान्य साधकांच्या जीवनात दिसणारा साधकावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास त्यांच्या जीवनात दिसून येत नाही. कामनांचा निराश करून विषय वैराग्य प्राप्त होईपर्यंत जो मुमुक्षूंना झगडा करावा लागतो ती वासनाक्षयाची अंधारी रात्र त्यांच्या जीवनात उगवलेलीच नाही. ते सतत सिद्ध भूमिकेवरच वावरलेले आहेत. त्यामुळे त्यांना योग भ्रष्ट म्हणता येणार नाही. विषयांमधून मन मागे फिरवून सर्व वासनांचा निराश करून वैराग्याची भावना अंगी मुरवणं ही अध्यात्म जीवनातील पहिली पायरी. ही पायरी गाठेपर्यंतच मुमुक्षूंना जीवाचं रान करावं लागतं आणि तरीही त्या पायरीपर्यंत पोहोचण्याची शाश्वती ती नाहीच. तोपर्यंत जीवन संपून जाण्याची शक्यता अधिक. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामांनी लिहून ठेवलेलंच आहे. हा युद्धाचा प्रसंग ज्ञानदेवांच्या जीवनात दिसून येत नाही. त्यांचे वैराग्य हे अंगभूत वैराग्य होतं. इतिहासाचं मौन. पिता विठ्ठलपंत व माता रुक्मिणी यांनी विद्वानांनी दिलेल्या निर्णयानुसार देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही 4ही भावंड उघड्यावर पडली. निवृत्तीनाथांचे त्यावेळी मुंजीचे वय उलटच चाललेले होते. त्या अर्थी ते माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले त्यावेळी फार तर 12 वर्षाचे असतील. त्यापेक्षा लहान ज्ञानदेवांचं वय 8-10 वर्षाचं असेल. माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेऊनही या 4 भावंडांचा समाजाने स्वीकार केला नाही तो नाहीच. उलट समाजाकडून त्रासच सहन करावा लागला. ज्ञानदेवांनी 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हा सर्व भाग लक्षात घेता त्यांनी अध्ययन केव्हा केलं असेल, साधना केव्हा केली असेल असे प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होतील. गुरु म्हणून ज्ञानदेवांनी ज्यांच्या चरणी आपली निष्ठा अर्पण केली त्या निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा घालत असता वाघाला घाबरून गुहेत शिरलेले असताना गहिनीनाथांची दीक्षा मिळाली होती. त्यावेळी विठ्ठलपंत त्यांच्या बरोबर होते. त्या अर्थी निवृत्तीनाथांचं वय त्यावेळी 11 वर्षाच्या आतच असावं. त्यांनी ज्ञानदेवांना दीक्षा दिली असे ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेत पुढे म्हटलेलं आहे. ही दीक्षा त्यांनी केव्हा दिली, कशी दिली, त्यांचे साधक जीवन कसं होतं, त्यांनी अध्ययन केव्हा व कधी केलं असेल, मुंजी व्हाव्यात म्हणून पैठणला गेलेल्या या मुलांच्या मुंजी झाल्या की नाही, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर पैठणला रेड्याच्या तोंडून वेद वदवण्यापर्यंतचा काळ ह्या भावंडांनी कशा परिस्थितीत आणि कसा घालवला असेल याबद्दल इतिहासानं मौन बाळगलेलं आहे. रेड्याच्या तोंडून वेद वदवल्यानंतर त्यांना शुद्धीपत्राची आवश्यकता नाही असं कदाचित ब्रह्मवृंदानं मानलेलं असावं.
कारण या प्रसंगानंतर या भावंडांना एकदम सर्व मान्यताच प्राप्त झाल्याचं दिसून येतं. ज्ञानेशो भगवान विष्णू. अपमानाचे असंख्य चटके त्यांना सोसावे लागले. समाजाने या भावंडांना जिणं असह्य होण्या इतका अतोनात त्रास दिला, पण ज्ञानदेवांच्या वाङ्मयामध्ये त्याबद्दल कोठे साधा उल्लेखही नाही किंवा कटुताही व्यक्त झालेली नाही. उलट दीनदुःखितांबद्दल त्यांच्या मनात अपार दया साठून राहिलेली होती. खालच्या जाती अन्यायाच्या तर उच्च जाती अज्ञानाच्या बळी ठरल्या होत्या. दोघांनाही जागृत करणे आवश्यक होतं. ते कार्य ज्ञानदेवांनी अभंग आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या माध्यमातून साधले. ज्ञानदेवे रचिला पाया असा बहिणावईंचा वारकरी संप्रदायात अभंग प्रसिद्ध आहे, सर्वमान्य आहे. पण वारकरी संप्रदायाशी ज्ञानदेवांचा संबंध केव्हा व कसा आला याबद्दलही इतिहास काही सांगत नाही. ज्ञानदेवांची परंपरा आदिनाथ शंकरांपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे भगवान शंकर त्यांचे आराध्य दैवत होतं. पण त्यांनी ग्रंथ लिहिला तो भगवान विष्णूंचा अवतार असणाऱ्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या गीतेवर. या गीता टीकेमध्येही त्यांनी श्रीकृष्णांचा महिमा पदोपदी गायलेला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ज्ञानेश्वर भगवान विष्णू ही उक्ती सर्वमान्य झालेली आहे. ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि अभंगगाथा असं लोकोत्तर साहित्य निर्माण करून वयाच्या 21व्या वर्षी हा महापुरुष आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असं मानून स्वतःच्या पायाने समाधीस्थानी चालत गेलं. त्यांचे सारे जीवन हे अलौकिक पातळीवर व्यतीत झालेले दिसून येतं. आता ज्ञानदेवांशी आणि अमृतानुभवाशी संबंधित आणखी काही माहिती आपण उद्याच्या लेखात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.